नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचंच आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागांचे लेटेस्ट अपडेट. त्यामुळे पटापट व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की कशा प्रकारे इकडे मुद्दामून वसून नंदिनी आणि जीवाला काव्याच्या पाया पडायला लावते आणि त्यामुळे कशा प्रकारे ती मुद्दामून दोन बहिणींमध्ये भांडण लावून देते. त्याचबरोबर आता जीवा आणि पार्थच्या वडिलांनी त्या लोकांना वेगळं करायचा, मोकळं करण्याचा निर्णयसुद्धा आजच्या एपिसोडमध्ये घेतलेला आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, म्हणजे नेमकं काय घडलं, कसं घडलं या सगळ्याचेच अपडेट तुम्हाला व्यवस्थित मिळून जातील. चला तर मग मित्रांनो, सुरुवात करूया आपल्या आजच्या एपिसोडला, लग्नानंतर होईलच प्रेमला. तर मित्रांनो, आज आपण पाहतो की मालिनी ही सांगत असते की तुम्हा दोघींनाही आता देवापुढे दिवा लावायचा आहे. नंदिनी, दिवा लाव. त्याबरोबर लगेचच नंदिनी ही दिवा लावायला पुढे येत असते, तर काव्य मात्र तिथेच उभी असते. त्याबरोबर लगेचच आता इकडे वसुहत्या म्हणायला लागते, एक मिनटं मालिनी, अगं तू विसरतेस का, आता आपल्या घरची थोरली सून नंदिनी नाही, काव्य आहे. मग खरं तर काव्याने अगोदर दिवा लावायला हवा ना, मग नंदिनी दिवा लावणार. काव्या, ये बाळा, दिवा लाव. आता लगेचच मुद्दामून खरं तर वसुहत्याने नंदिनीऐवजी काव्याला दिवा लावायला सांगितलेला असतो, पण लगेचच काव्या ही सडेतोड उत्तर देत म्हणते, मी असलं काही करणार नाही आहे, मी दिवा वगैरे काही लावणार नाही, मला हे घर मान्य नाही, मला हे लग्न मान्य नाही, मला काहीच मान्य नाही आहे. त्याबरोबर हे ऐकून आता सगळेजण काव्याकडे पाहतच राहतात. तर नंदिनी म्हणते, मी लावते दिवा, आणि मग ती पुढे येते आणि लगेचच देवापुढे दिवा लावते. त्यानंतर सगळेजण हात जोडून देवाला नमस्कार करतात. आता नंदिनी ही मनातल्या मनात देवाकडे हेच मागत असते की देवा, का वागलास तू असं, का घडवून आणलंस हे सगळं काही तुलाच माहीत. पण हे सगळं जे घडलंय त्यामुळे सगळेजण अगदी कोलमडून पडलेत, सगळं घर कोलमडून पडलंय. मला अगदी एक एक कपचा जोडायचं बळ द्या आता तू. ह्या सगळ्यातून बाहेर पडण्यासाठी आता मला तूच मार्ग दाखव आणि सगळं काही तूच चांगलं कर देवा. तर दुसरीकडे आता काव्या ही मनातल्या मनात देवाला म्हणत असते, देवा का वागलास तू असा, तुला तर सगळंच माहीत होतं तरीसुद्धा तू हे सगळं केलंस. मला हे लग्न मान्य नाही आणि हे घरसुद्धा. आता या सगळ्यातून कसं बाहेर पडायचं त्याचा मार्गसुद्धा मला तूच दाखवायचा. अन्याय केलायस तू माझ्यावर देवा, अन्याय केलायस, असं आता काव्या म्हणत असते. तर आता इकडे लगेचच वसुहत्या ही सांगत असते की आता तुम्ही लोक जोडीने पाया पडून घ्या. त्याबरोबर लगेच इकडे मालिनी म्हणत असते, काव्या तू मोठी आहेस, तुम्ही दोघांनी पहिलं पाया पडा. त्याबरोबर लगेचच आई नजरेने पार्थला खुणावते की ये आणि काव्या शेजारी उभा राहा. मग पार्थ हा येतो आणि काव्याच्या शेजारी उभा राहतो. तर बाबा म्हणायला लागतात की पहिले वसुताईच्या पाया पडा, ती आपल्या घरातली सगळ्यात मोठी आहे, मग बाकीच्यांच्या. त्याबरोबर आता पार्थ मात्र वसुहत्याच्या पुढ्यात येऊन उभा राहतो, पण काव्या मात्र तिथेच देवासमोर हात जोडून उभी असते. मग मालिनीच तिच्या हातांनी काव्याला वसुताईच्या समोर आणून उभं करते. आता पार्थ तर आशीर्वाद घेण्यासाठी खाली वाकलेला असतो, पण काव्या अजिबात वाकत नाही. काव्या वसुताईकडे रागाने बघत असते. त्याबरोबर लगेचच आता वसुहत्या विचारते, काय प्रॉब्लेम आहे आता आशीर्वाद घेण्यात सुद्धा. त्याबरोबर लगेचच काव्या म्हणते, मी आशीर्वाद वगैरे काहीसुद्धा घेणार नाही, मला नाही पडायचं यांच्या पाया. त्याबरोबर आता सगळ्यांना खूप मोठा धक्का बसतो आणि सगळेजण काव्याकडे बघतच राहतात. मग नंदिनी तिकडे येते आणि म्हणत असते, काव्या काय बोलतेस तू हे, हे बघ, दिवा लावणं ही देशमुखांच्या घरची परंपरा होती, ते ठीक आहे, पण पाया पडणं हा आपला संस्कार आहे आणि आपल्या आईवडिलांनी केलेत ना आपल्यावर, मग तरीसुद्धा असं बोलतेस, चल नमस्कार कर त्यांना. त्याबरोबर लगेचच आता काव्या ही रागातच म्हणते, मला कोणीही समजावू नका, मी कोणाचं काही ऐकणार नाही आहे. त्याबरोबर मात्र आता सगळेच जण गप्प राहतात, कोणीच काही बोलत नसतं. मग वसुहत्या म्हणते, असू देत नंदिनी, तू आणि जीवा जोडीने पाया पडा, तेवढं पुरे झालं, जर नाही पाया पडायचं नाहीला तर राहू देत. त्याबरोबर लगेचच आता नंदिनी ही पाया पडण्यासाठी वसुहत्याच्या पुढ्यात येऊन उभी राहिलेली असते. त्याबरोबर लगेचच आता तिला जीवा सोबत हवा असतो पाया पडायला, कारण पहिल्यांदा सगळ्यांच्या पाया जोडीने पडायचं असतं. तर आता मंजू मुद्दामून म्हणते,
बहिणीला एवढं लेक्चर दिलं पण स्वतःचं काय, आपण स्वतः वागतोय का पाया पडायला? त्याबरोबर नंदिनी म्हणते, मी पाया पडणारच आहे, पण पहिल्यांदा पाया पडायचं आहे, जोडीने पडावं लागतं ना, म्हणून थांबले. आणि मग ती जीवाकडे बघते. त्याबरोबर मालिनी ही लगेचच जीवाचा हात पकडते आणि त्याला आणून उभं करते नंदिनीच्या शेजारी. आता खरं तर दोघांनी पाया पडायचं आहे. याच प्रसंगी नंदिनीला आठवतं की पहिल्यांदा ज्या वेळेस ते लोक लग्नाच्या कार्यासाठी गावी गेले होते त्यावेळेस तिथल्या पुजारी काकांनी चुकून पार्थऐवजी जीवालाच टिळा लावला होता आणि तुम्हा दोघांचा संसार सुखाचा होऊ दे, चांगला सुखी संसार करा असा आशीर्वाद दिला होता. त्याबरोबर नंदिनी जीवाकडे बघते, जीवासुद्धा नंदिनीकडे बघतो आणि मग दोघंही पाया पडतात. आता वसुहत्याच्या पाया पडून झाल्याच्या नंतर आता लगेचच वसुहत्या ही त्या दोघांनाही सांगत असते की चला आता तुमच्या आईवडिलांच्या पाया पडा, त्यांचा आशीर्वाद घ्या. त्याबरोबर मालिनी आणि बाबा दोघेसुद्धा येऊन पुढे उभे राहतात. मग आता जीवा आणि नंदिनी लगेचच जातात आणि आईबाबांचा सुद्धा आशीर्वाद घेतात. त्यानंतर आता लगेचच इकडे वसुहत्या ही त्यांना सांगायला लागते की चला आता मंजूच्या आणि तिच्या नवऱ्याच्या पाया पडा, ते सुद्धा महत्त्वाचे. त्याबरोबर लगेच आता जीवा आणि नंदिनी मंजूच्या आणि तिच्या नवऱ्याच्या पुढ्यात जाऊन उभे राहतात आणि मग त्यांच्यासुद्धा खाली पाया पडतात. ते दोघंसुद्धा त्या दोघांना आशीर्वाद देतात. त्यानंतर आता पुन्हा जीवा आणि नंदिनी वसुहत्याकडे पाहतात तर वसुहत्या म्हणते, आता मोठा भाऊ आणि थोरली जाव, आता मोठ्यांच्या पाया पडायचंच आहे तर त्या दोघांच्याही पडायला पाहिजे. एक काम करा, आता पार्थच्या आणि काव्याच्या पाया पडा. पार्थ आणि काव्या हे दोघंही मोठे आहेत ना. नंदिनी, जरी काव्याने आपल्याला आपला मान दिला नसला तरीसुद्धा आपण तिला तिचा मान द्यायलाच हवा. ये पड काव्याच्या पाया. त्याबरोबर लगेचच आता जीवा आणि नंदिनी दोघंसुद्धा येऊन आता पार्थ आणि काव्याच्या पुढ्यात उभे राहिलेले असतात. आता नंदिनी ही पार्थच्या पुढ्यात तर जीवा हा काव्याच्या पुढ्यात उभा असतो. नंदिनी पार्थकडे बघते, जीवासुद्धा काव्याकडे बघतो, पण पर्यायांती दोघंसुद्धा नमस्कार करायला खाली वागतात. त्याबरोबर आता पार्थ हा त्यांच्या डोक्यावर हात ठेवत नसतो, त्याचे हात पुढे धजावतच नसतात. त्याबरोबर आत्या म्हणते, अरे पार्थ असं काय करतोयस? तर पार्थ मात्र त्या दोघांकडे फक्त बघत असतो. मग लगेच वसुहत्याच म्हणते, पार्थ काय सुरू आहे? अरे मोठा भाऊ आहेस ना तू, आशीर्वाद भरभरून दे त्या दोघांना, ही आपल्या घरची रीत आहे अरे. त्याबरोबर मात्र आता पार्थ हा वसुहत्याकडे बघत असतो तर वसुहत्या म्हणते, अरे दे दे लवकर आशीर्वाद दे. त्याबरोबर मात्र पार्थ हा त्या दोघांच्याही डोक्यावरती हात पुढे करतो, पण त्या दोघांच्याही डोक्यावरती हात ठेवण्याचं धाडस काही त्याला होत नाही. तो फक्त हात पुढे करतो आणि मग लगेचच जीवा आणि काव्या हे उठून उभे राहतात. त्यानंतर लगेचच आता पुन्हा जीवा आणि नंदिनी हे वसुहत्याकडे पाहतात तर वसुहत्या त्यांना म्हणत असते की चला आता मोठ्या जावेच्या पाया पड नंदिनी, जा काव्याचा नमस्कार कर. त्याबरोबर लगेचच जीवा आणि नंदिनी दोघंसुद्धा काव्याच्या पाया पडायला येतात. जीवा एकदा काव्याकडे पाहतो, नंदिनीसुद्धा काव्याकडे पाहते. ती तिला नजरेने नको ताई म्हणत असते, पण तरीसुद्धा नंदिनीचा नाईलाज असतो आणि ती काव्याला नमस्कार करायला खाली वागते. पण काव्य तिची पावले लगेचच मागे घेते आणि त्यानंतर ती तिकडनं निघून जाते. काव्याच्या मागोमाग घरातला प्रत्येकजण तिकडनं निघून जातो. आता मात्र तिथे कोणीही नसतं. जीवा आणि नंदिनी दोघेच राहिलेले असतात. मग जीवासुद्धा तिकडनं आपल्या खोलीत निघून जातो. नंदिनी देवापुढे हात जोडते आणि देवाला हेच मागणं मागत असते की सगळं व्यवस्थित निभावून नेण्याची मला ताकद दे देवा, मला सगळं व्यवस्थित करता येऊ देत. तर आता बाबांना आठवत असतं की आयुष्यात पहिल्यांदा त्यांची दोन्ही मुलं म्हणजेच जीवा आणि पार्थ कसे एकमेकाबरोबर भांडले होते, ते सुद्धा नंदिनी आणि काव्यामुळे. त्यानंतर वसुहत्याने मुद्दामून कसं नंदिनीला काव्याच्या पाया पडायला लावलं. काव्य लहान असून सुद्धा नंदिनीने तिच्या पाया पडायचं वगैरे सगळंच आठवायला लागतं. इतक्यात त्या ठिकाणी आई आलेली असते आणि आईच्या हातात थंड दुधाचा ग्लाससुद्धा असतो. ती बाबांकडे ग्लास पुढे करते. त्याबरोबर बाबा आईकडे बघायला लागतात तर आई ही बाबांना म्हणत असते की अहो असं काय करता, तुम्ही हे दूध पिऊन घ्या, तुम्हाला लगेचच स्ट्रेस येतो प्रत्येक गोष्टीचा आणि मग ॲसिडिटीसुद्धा होते आणि ही गोष्ट काही चांगली नाही, हे घ्या. त्याबरोबर आता बाबा आईच्या हातातला ग्लास तर घेतात, पण मग त्या आईला विचारत असतात की तूच सांग, स्ट्रेस येणार नाही का? आजच्या एका दिवसात किती काही गोष्टी घडून गेल्यात आपल्या मुलांच्या आयुष्यामध्ये.
आज पहिल्यांदा आयुष्यात जी गोष्ट घडायला नको होती वाटते ती घडली. ती म्हणजे जीवा आणि पार्थ आयुष्यात पहिल्यांदा दोघं एकमेकाबरोबर वाद घालत होते, भांडत होते मोठ्या मोठ्याने आणि मी ते स्वतः पाहिलं. त्याबरोबर आई म्हणते, काय? आपला जीवा आणि पार्थ भांडत होते? त्याबरोबर बाबा सांगत असतात, हो, जीवा आणि पार्थ दोघं खूप भांडत होते. त्याबरोबर पुढे आई म्हणते, खरंच खूप वाईट आहे ही गोष्ट. तर बाबा म्हणतात, तुलासुद्धा डोकं खूप दुखत असेल ना आज? त्यावर आई म्हणते, आपल्या मुलांचे हे असे वाईट चेहरे बघायचे त्याच्या पुढे हा त्रास खूप कमी आहे हो. त्याबरोबर बाबा म्हणत असतात, जर आपलीच ही अवस्था आहे तर त्या बिचाऱ्या काव्याची आणि नंदिनीची दोघींची सुद्धा काय अवस्था असेल. खरंच. त्याबरोबर लगेच आई म्हणत असते, तुम्ही जास्त विचार करू नका. आपण जे काही केलं ते मजबुरीतच झालं ना, आपण मुद्दामून थोडीच काही केलं. पण जे घडलं ते किती विचित्र प्रकारे आणि विचित्र घडलं नाही हो. म्हणजे बघा ना, ज्याचं लग्न होणार होतं नवरीशी, अचानक त्याच्याबरोबर धाकट्या बहिणीचं लग्न होतं आणि नवरीचं लग्न नवरदेवाच्या धाकट्या भावाबरोबर. सगळं किती विचित्र आणि विक्षिप्त आहे ना. त्यावर बाबा म्हणत असतात, हो ना, मी खरं बोलू का, मला तर एका क्षणासाठी असं वाटतंय की मी आपल्या मुलांवरती अन्याय करतोय. त्याबरोबर लगेचच आई म्हणते, अहो असं काय म्हणताय, असं म्हणून कसं चालेल. त्याबरोबर लगेचच पुढे ती म्हणत असते, पण जीवाने नंदिनीबरोबर लग्न करण्याचा जो निर्णय घेतला तो आपल्याला पटला, आपल्याला त्याचा अभिमान वाटला. पण पार्थला हा निर्णय आवडलेला नाही आहे, कारण आता सतत नंदिनी ही पार्थच्या पुढ्यात असणार आहे आणि त्यामुळे त्याला जीवाचा हा निर्णय सलतोय. त्याबरोबर लगेच आई म्हणते, हो, ते सगळं बरोबर आहे, पण आता आपण काय करू शकतो. त्यावर बाबा हे आईला म्हणत असतात, आपण खूप काही करू शकतो मालिनी, जर आपण ठरवलं तर. त्याबरोबर आई ही बाबांकडे बघायला लागते. तर आता मात्र आईला कळलेलं नसतं की नेमकं बाबांना काय म्हणायचं आहे आणि ते काय सांगतायत. तर आता मात्र पुढे मालिनी म्हणत असते की खरं बोलू का, नेहमी सगळे लोक असं म्हणतात, मुली स्ट्रॉंग असतात, त्या सगळं काही धैर्याने सांभाळून घेतात, सगळं व्यवस्थित करतात. पण हे असलं काहीतरी कसं हो मुली तरी निभावून नेणार. खरंच मला तर काही सुचतच नाही आहे, आपण काय करायचं आणि कसं करायचं. आता मात्र बाबांच्या डोक्यामध्ये काहीतरी विचारविमर्शन सुरू असतं. बाबा म्हणत असतात की आपण सगळं बदलू शकतो, पण नेमकं काय आणि कसं हे मात्र अजून तरी आपल्याला कळलेलं नाही आहे. मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं, आता हे सगळं व्यवस्थित दुरुस्त करण्यासाठी बाबा नेमकं कोणता निर्णय घेणार ते आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. तर आता मालिनीला सुद्धा आता तिच्या नवऱ्याचं बोलणं कळलेलं नसतं, कसं काय सगळं काही व्यवस्थित होईल. तर दुसरीकडे आता आईने नंदिनीला कॉल केलेला असतो आणि ती नंदिनीला ख्याली खुशाली विचारत असते, तू व्यवस्थित आहेस ना बाळा, तिकडे तुला कोणी काही बोललं तर नाही ना, सगळं ठीक आहे ना. त्याबरोबर आता लगेचच नंदिनी ही मनात विचार करायला लागते की नाही नाही, मला आईला सगळं खरं सांगून जमणार नाही. जर मी आईला सगळं खरं आत्ता सांगितलं तर आई पूर्ण प्रकारे कोलमडून जाईल आणि मला आईलाही सावरायचं आहे, काव्यालाही सांभाळायचं आहे आणि मालिनी काकूंनी सांगितलं तसं या घरच्या सुनेचं कर्तव्यसुद्धा पार पडायचं आहे. जर आता वसुताईंनी जे काही केलं ते मी आईला सांगितलं तर तिला खूप वाईट वाटेल. त्यामुळे मी आता आईला असलं काहीच सांगू शकत नाही. असा विचार करून लगेचच नंदिनी म्हणते, नाही गाई, सगळं काही व्यवस्थित आहे इथे, तू काही काळजी करू नकोस. त्याबरोबर लगेचच नंदिनीला आठवायला लागतं की वसुआत्याने मुद्दामून काव्याच्या पाया पडायला लावलं होतं तिला आणि तिला त्रास होईल असं वागली होती. पण तरीसुद्धा नंदिनी ही आपल्या आईला काही सांगत नसते. तर घडलेला प्रसंग पुन्हा पुन्हा तिच्या डोळ्याच्या समोर येत असतो. त्याबरोबर आता आई ही नंदिनीला म्हणत असते की अगं, मी सुद्धा काव्याला ख्याली खुशाली विचारायला फोन केला होता, पण काव्याने काही माझा फोन उचलला नाही. तिकडे सगळं व्यवस्थित आहे ना. काव्याने नेहमीसारखा काही गोंधळ तर घातला नाही ना, थैथयाट नाही ना केला ग उगाच तिने. त्याबरोबर लगेच नंदिनी म्हणत असते की नाही, काही थैथयाट वगैरे नाही केला, सर्व काही व्यवस्थित आहे इकडे. त्यावर आई विचारत असते, नक्की व्यवस्थित आहे ना ग बाळा. त्यावर नंदिनी होकार देते. त्यानंतर दोघीही फोन ठेवून देतात. तर आता काव्या ही नंदिनीच्या खोलीत आलेली असते आणि ती नंदिनीला म्हणत असते,
मोठी बहीण आहेस ना ताई तू माझी, मग का माझ्या पाया पडलीस, का मला नमस्कार केलास. आता यावेळेस मात्र काव्या खूप जोरजोरात रडत असते, नंदिनीसुद्धा रडत असते. मग नंदिनी ही तिला समजावत असते, अगं बाळा ऐकून घे माझं प्लीज. त्यावर काव्या म्हणत असते, काही नाही ऐकायचं आहे मला तुझं, काही बोलू नकोस तू माझ्याशी. त्यावेळेस आता नंदिनी काव्याची कशी समजूत काढणार हे तर आपल्याला पुढच्या येणाऱ्या भागातच पाहायला मिळेल. पण आता इकडे वसू, त्याचबरोबर मंजू आणि रम्या ह्या तिघीजणी दाराच्या बाहेर उभं राहून हे सगळं काही काव्य आणि नंदिनीचं बोलणं ऐकत असतात. आता दोन बहिणींमध्ये असा वाद होतोय हे बघून या तिघींना खूप मज्जा वाटत असते. तर इकडे रम्या म्हणत असते की ही नंदिनी सगळं काही धीराने हँडल करण्याचा प्रयत्न करते ना, मग आपण ह्या काव्यालाच भडकवायचं आणि त्यासाठी माझ्याकडे एक आणखीन जबरदस्त असा प्लॅन आहे. तर दुसरीकडे बाबा म्हणत असतात की आपण आपल्या मुलांना जर हे नको नातं आहे तर त्यातून मुक्त करूयात. आता हे ऐकून आईला मात्र कळत नाही की नेमकं बाबांना म्हणायचं तरी काय आहे. तर दुसरीकडे आता खूप रात्र झालेली आहे, त्यामुळे जीवा, काव्या, नंदिनी, पार्थ सगळेच आपापल्या खोलीमध्ये झोपण्यासाठी निघून गेलेले आहेत. आता झोपायला तर सगळे गेलेले आहेत, पण झोपलेलं मात्र कोणी एकही नाही आहे. कारण आजच्या दिवसभरात जे जे काही त्यांच्या आयुष्यात झालं आहे त्यामुळे त्यांचं आयुष्य आज पूर्णपणे बदलून गेलेलं आहे आणि त्यामुळे कोणालाच तिकडे झोप लागत नाही आहे. सगळेच जण रडत आहेत, विचार करत आहेत. तर बाबांनी मात्र ठरवलं आहे की आता या दोघांनाही वेगळं करून टाकायचं, या बंधनातून मुक्त करायचं. पण आता यासाठी नेमका बाबा कोणत्या पर्यायाचा अवलंब करणार हे तर आपल्याला पुढील काही येणाऱ्या भागांमध्येच पाहायला मिळेल. मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं? लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेमध्ये हा जो काही टर्निंग पॉईंट दाखवलेला आहे म्हणजे जीवा आणि नंदिनीचं लग्न, त्याचबरोबर पार्थ आणि काव्याचं लग्न, त्यामुळे खरोखर कधी पार्थ आणि काव्या दोघं एकमेकांना नवरा बायको म्हणून स्वीकारू शकतील का? कारण काव्याचं जीवापाड प्रेम आहे जीवावरती आणि जीवा आणि नंदिनी हे तरी कधी एकमेकाला नवरा बायको म्हणून स्वीकारू शकतील का? कारण जीवाचं सुद्धा काव्यावरती जीवापाड प्रेम आहे. आणि त्याचबरोबर जर सतत पार्थ आणि इकडे नंदिनी एकमेकांच्या समोर राहत राहिले तर त्या दोघांनाही एकमेकाबरोबर जे घडलं आहे त्या गोष्टीचा त्रास होईल का? सतत तेच आठवून ते दोघंही कोलमडून जातील का? आणि त्यामुळे त्या दोघांचंही आपापल्या संसारात लक्ष लागणार नाही का? तुम्हाला काय वाटतंय ते सगळं आम्हाला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. त्याचबरोबर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब आठवणीने करा. त्याचबरोबर बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा. मित्रांनो, तुमचा एक लाईक हा आमच्यासाठी खूप महत्त्वाचा आणि मोलाचा असतो. तुमच्या एका लाईकमुळेच आम्हाला पुढे आणखीन जास्त काम करण्यासाठी, आणखीन छान छान व्हिडिओ बनवण्यासाठी मोटिवेशन, त्याचबरोबर आणखीन ऊर्जा मिळत असते आणि मग आम्ही अशा छान प्रकारे तुमच्यासाठी छान छान व्हिडिओ घेऊन येत असतो. तर त्याचबरोबर व्हिडिओला शेअर करा आणि कमेंट करायला सुद्धा विसरू नका. शेअर यासाठी करा मित्रांनो, कारण तुम्ही जसा छान छान व्हिडिओंचा आनंद घेत आहात त्याच प्रकारे तुमच्या नातेवाईकांना, मित्रपरिवाराला सुद्धा अशा छान छान व्हिडिओचा आनंद घेता आला पाहिजे. मित्रांनो, तुमचं मत कमेंट करून नक्कीच सांगा, ते करायला सुद्धा विसरू नका. त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा. चॅनलला सबस्क्राईब कराल त्यामुळे तुम्हाला आपले सगळे व्हिडिओ पाहायला मिळत जातील. पण बेल आयकॉन त्यासाठी प्रेस करा जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन हे अगदी पटापट मिळून जाईल आणि त्यामुळे तुम्हाला आपले व्हिडिओ कुठेही शोधायला लागणार नाही. डायरेक्ट थेट तुम्हाला आपल्या व्हिडिओंचा छान छान प्रकारे आनंद घेता येईल. त्यामुळे व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा. पुढचा व्हिडिओ येईपर्यंत काळजी घ्या. बाय बाय.